नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर कृष्ण जन्माष्टमी स्पेशल असा आपण सुदामा लाडू पाहणार आहोत. म्हणजेच काय, गोविंद लाडू. या लाडवाला पोह्याचे लाडू म्हणतात, गोविंद लाडू, सुदामा लाडू असे बरेच त्याला नावं आहेत. चला तर असा हा खुसखुशीत कुरकुरीत अजिबात पाक न बनवता आणि आजी पणजींच्या काळात जसा हा लाडू बनवत होते त्याच प्रकारे आपण हा लाडू बनवणार आहोत. त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता तुम्ही इथं पाहू शकता, मी इथं फुल्ल 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता जे आपण कांदे पोहेसाठी पोहे वापरतो ते पोहे आहेत आणि ते फुल्ल 1 वाटी घेतलेले आहेत. चला तर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि आता या कढईमध्ये आपण हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. अगदी गॅस मंद करायचा आहे आणि पोहे अगदी कुरकुरीत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, अजिबात पोहे करपवायचे नाहीत. फक्त आपल्याला ते चांगले कुरकुरीत असे एकदम त्याचं बारीक अशी पावडर झाली पाहिजे, म्हणजे बारीक अशी पीठ झालं पाहिजे. याकरता आपल्याला हे पोहे छान असे कुरकुरीत भाजले गेले पाहिजेत. बोटाने थोडंसं आपण त्याला तोडून बघितलं की अगदी सहजच असे तुटले गेले पाहिजेत. इतकंच आपल्याला हे काय करायचे आहेत, पोहे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. चला तर इथं पोहे पूर्ण कुरकुरीत असे छान भाजून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे देखील मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे देखील आता आपल्याला छान असे एकदम खमंग भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, यातला सगळे जे काही पदार्थ आपण वापरणार आहोत ते सगळे खमंग असे भाजले गेले पाहिजेत. तरच आपला लाडू हा खमंग बनण्यासाठी मदत होऊ शकते. चला, आता शेंगदाणे आता इथं छान आपले एकदम खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपण हे शेंगदाणे लगेचच काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आता आपण काजू आणि बदाम भाजून घेणार आहोत. काजू बदाम घेताना लक्षात ठेवा, याचं काही प्रमाण नाही, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता इतपत प्रमाणामध्ये आपण इथं काजू बदाम घेतलेले आहेत. काजू बदाम देखील आपण छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे, कारण याने अतिशय सुंदर अशी टेस्ट लागणार आहे. त्यामुळे हे काजू बदाम मात्र हमखास टाकायचे आहेत. यात आणखीन तर काही तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकणार असाल ते देखील टाकू शकता. चला तर त्यानंतर आपण इथं तीळ घेतलेले आहेत. तीळ देखील अगदी छोटी वाटी, जी अर्धी वाटी असते, पाव वाटी तेवढं वाटी मी इथं तीळ घेतलेले आहेत. तीळ देखील लगेचच भाजले जातात. चटचट उडायला लागले की लगेचच ओळखून जायचं की आता हे तीळ भाजले गेलेले आहेत. तीळ देखील खमंग भाजून घ्यायचे आहेत, लगेचच काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये आपण पाव वाटी इथं आपण एकदम एकदम छोटी वाटी आहे तेवढी खसखस घेतलेली आहे, म्हणजे 2 चमचे खसखस आहे आणि 3 चमचे तीळ घेतलेले आहे. हे प्रमाण मात्र बरोबर लक्षात ठेवा. चला तर त्यानंतर आपण इथं कोकोनट घेतलेला आहे, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. इथं सुकं खोबरं जे असतं आपण खिसून घेऊ शकतो, पण आता माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट उपलब्ध होतं त्यामुळे मी हे कोकोनट वापरलेलं आहे. तुम्ही इथं सुकं खोबरं जे असतं ते खिसून तुम्ही इथं वापरून घेऊ शकता. चला तर त्यानंतर आपण हे खोबरं देखील छान असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे भाजायचं आहे. पूर्ण ह्यातलं कच्चापणा जो काही असतो नारळामधला तो पूर्ण गेला पाहिजे. इतपत प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथं आपण जे काही खोबरं वापरलेलं आहे ते प्रमाण देखील मी इथं फुल्ल 1 वाटी घेतलेलं आहे. आता जे काही बाकीचं प्रमाण आहे ते अर्धी-अर्धी वाटी घेऊ शकता आणि पोहे मात्र आपल्याला इथे जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत. आता इथं बघू शकता, आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यानंतर पोहे भाजलेले आहेत, काजू, बदाम, तीळ आणि खसखस जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि ते पूर्ण काय करायचं, थंड करून घ्यायचं. थोड्या वेळाकरता ठेवून द्यायचं, म्हणजे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत. आता बघू शकता पूर्ण हे थंड झालेलं आहे. आता थोडं-थोडं करून आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. सर्वप्रथम आपण इथं काय करूया, आपण पोहे जे असतात ते पहिल्यांदा बारीक बारीक करून घेऊया. लक्षात ठेवा, पोहे अगदी खमंग आणि कुरकुरीतच भाजले गेले पाहिजेत, कारण जेव्हा आपण हा लाडू तयार करतो तेव्हा कचकच लागता कामा नये, याची मात्र काळजी घ्यायची. म्हणजेच काय, पोहे छान कुरकुरीत भाजले गेले की अजिबात कचकच हे लाडू लागणार नाहीत. आता होता होईल तेवढं आपल्याला एकदम बारीक पोहे करून घ्यायचे आहेत, म्हणजे बारीक अगदी पीठ करून घ्यायचं आहे. मी तर व्हिडिओमध्ये दाखवते, मी पूर्ण हे पोहे जे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपण शेंगदाणे जे काही पदार्थ बाकीचे घेतलेले आहेत ते सगळे बारीक करून घ्यायचे. आता मी इथं शेंगदाणे थोडेसे अर्धे कच्चे ठेवलेले आहेत, म्हणजे अगदी जास्त प्रमाणात बारीक केलेले नाहीत. आता काजू, बदाम, तीळ मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे. आता हे जे कोकोनट आपण घेतलेलं आहे, म्हणजे खोबरं, ते काही बारीक करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे मी तसंच टाकलेलं आहे आणि बाकीचं जे काही साहित्य आहे ते सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आता इथं मी अगदी छोटी वाटी, अर्धी वाटी खारकेची पूड घेतलेली आहे, ती देखील त्यामध्ये टाकलेली आहे.
आणि त्यानंतर गूळ घेतलेला आहे. गूळ आता मी इथं फुल्ल 1 वाटी घेतलेला आहे. लक्षात ठेवा जे काही प्रमाण आपलं झालेलं आहे, ते प्रमाण आपलं बरोबर 500 ग्रॅमच्या आसपास झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला इथं गूळ 300 ग्रॅम प्रमाणामध्ये आपण इथं गूळ वापरणार आहोत. आता लक्षात ठेवा गूळ त्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण थोडं-थोडं मिक्सरला काय करायचं हे सगळं साहित्य बारीक करून घ्यायचं. म्हणजेच काय होईल हे एकजीव होईल. आता म्हणजे गूळ घातल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकजीव करून लाडू वळता येणार नाहीत. याकरता मिक्सरमध्ये थोडं-थोडं टाकायचं आणि काय करायचं पूर्ण सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं. लक्षात ठेवा म्हणजे असं केल्यानं काय होईल गूळ पूर्ण त्या मिश्रणामध्ये मिक्स होईल आणि लाडू वळण्यासाठी आपल्याला मदत होईल. बघू शकता इथं सगळं हे साहित्य एकजीव झालेलं आहे. आता पूर्ण काय झालेलं आहे गूळ त्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे. आता तुम्ही पाहू शकता याचे काही लाडू आपल्याला वळता येणार नाहीत. आता त्याकरता आपण काय करायचं आहे, यासाठी यामध्ये मी थोडीशी खसखस टाकलेली आहे. आता गूळ टाकलेला आहे त्यामुळे सुंठ पावडर जरूर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप मी फक्त इथं 2 चमचे तूप वापरलेलं आहे. त्यानंतर मी हे मिश्रण सगळं एकजीव करून घेणार आहे. आता एकजीव करताना मला थोडंसं आणखीन हे मिश्रण कोरडं वाटत होतं. त्याकरता मी आणखीन 1 चमचा यामध्ये तूप टाकलेला आहे. म्हणजे बरोबर 3 चमचे म्हणजे अगदी आपले लहान जो चमचा असतो कांदे पोहे खायचा त्या चमच्याने 3 चमचे मी इथं फक्त तूप वापरलेलं आहे आणि एवढ्या प्रमाणामध्येच आपल्याला इथं तूप वापरायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा यामध्ये अजिबात आपण कुठला पाक केलेला नाही. डायरेक्ट आपण गूळ टाकलेला आहे आणि गूळ पूर्ण त्या मिश्रणामध्ये मिक्स होण्यासाठी फक्त 2 ते 3 चमचे आपण तूप वापरलेलं आहे. चला तर त्यानंतर आता आपण लगेचच हातात जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊन लगेचच एका हाताने वळता येईल इतपत मस्त आपले हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी सहज वळता येईल. एखादं ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्ही वरती लावू शकता. आता मी इथं पिस्ताचा एखादा काप लावलेला आहे आणि तो लावून आपण छान असे लाडू हे गोल-गोल वळून घ्यायचे आहेत. बघू शकता अतिशय सुंदर आणि गरगरीत अगदी मस्त खुसखुशीत हा लाडू बनून इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे लाडू वळवून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपण पदार्थ घेतलेले आहेत ते छान कुरकुरीत, खुसखुशीत असे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजल्यानंतर आपण यामध्ये काय करायचं आहे, फक्त मिश्रण यामध्ये बारीक करून घेऊन यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे आणि गूळ मिक्स झाल्यानंतर थोडंसं मिश्रण आपल्याला कोरडं वाटतं म्हणून आपण यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे आणि यामध्ये मेन लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे पोहे मात्र आपल्याला छान अगदी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जर पोहे कच्चे राहिले तर आपले हे लाडू जे असतात ते कचकच लागण्याची शक्यता असते. खुसखुशीत लाडू लागणार नाहीत. त्याकरता आपण पोहे मात्र छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. चला तर त्यानंतर इथं बघू शकता इथं सगळे लाडू आपले इथं वळून तयार झालेले आहेत. अतिशय सुंदर असे हे लाडू झालेले आहेत. अगदी हा जो लाडू आहे तो चवीला तर अतिशय भन्नाट लागतो आणि यामध्ये जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते तर अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे हा लाडू पौष्टिकच आहे आणि ते मेन म्हणजे या लाडूमध्ये आपण ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत. जे काही पदार्थ आहेत ते सगळे पौष्टिक पदार्थ आहेत. तर असा लाडू हा कृष्ण जन्माष्टमीला जरूर हा बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. चला तर ही लाडवाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.